गुड मॉर्निंग. मी आता चितलं. आता सुट्टी, उद्याची सुट्टी करायची. अजिबात नाही. काय करायचं नीट सांग. काय करायचंय? किती घाबरतोय तो. स्टेअरिंग वरचे हात काढले तर. सन हा हा व्हेरी. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल, स्वस्त असाल, हसत असाल आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल. चला तर मग आता वाजले 9:30. आजचा ब्लॉग खूप लवकर स्टार्ट झालेला आहे, कारण आजही मला कामही तसंच आहे. त्यामुळे मी आज टाईमपास न करता सगळं पटापट आवरलेलं आहे. माझे कपडे वगैरे सगळं झालेलं आहे. पण तुम्हाला एक मिनिट दाखवते. हे बघा, तिकडे मागे हॉलमध्ये अजूनही पोरं झोपलेली आहेत. आज मी शिवायला काही पाठवलेलं नाही आहे स्कूलमध्ये, कारण त्यांच्या स्कूलमध्ये होता आज आषाढी सेलिब्रेशन. मग त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, आज काय तसं शिकवणार पण काही नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे आज पाऊस खूप होता. म्हटलं रोज पोरगं एवढं पावसात जातं, जाऊ द्या, राहील 2-3 दिवस आराम करेल, कारण त्याला शनिवार रविवार सुट्टीच असते. तर म्हणून त्याला मी काही पाठवलं नाही. आणि राहिला प्रश्न परमचा, तर परमची स्कूल आहे 12:30-1ला, तेव्हा निघावं लागतं. त्यामुळे त्याचा भरपूरसा आराम होऊन जातो. शेवटी मी मोबाईल खाली ठेवून दिला आहे, कारण माझा खूप हात दुखायला लागून जातो. आणि सकाळी सकाळी ब्लॉगही बनवून डोळे पण खूप सुजलेले दिसत आहे. पण ठीक आहे, जाऊ द्या. चला, हां, तर मग मी सांगत होते की आज आहे शुक्रवार आणि आज मला आखाड तळायचा आहे. देवाला नैवेद्य द्यायचा आहे, म्हणजे म्हसोबाला नारळ फोडणार आणि आपलं जे आपण 5वी पूजन करतो ती सटवाई माता, तिला पण प्रसाद देणार. आय मीन हे ठेवणार नैवेद्य, आणि बाकी जेवढ्या माऊली वगैरे आहेत सगळ्यांना. तर मला आता करायचं आहे, आखाड तळायचा आहे. आणि मला मेथीची भाजी निवडण्यापासून सुरुवात आहे, कारण काल अजिबात टाईम नाही भेटला, कारण काल काही बिलं पण होती करायची. त्यामुळे मी काल काही मेथी निवडली नाही. आणि आता पण मला बिलं पण करायचं आहे, सगळे करायचं आहे काम. आणि अजून ब्लॉग एडिट करायचा आहे कालचा, थंबनेल वगैरे सगळं बनवायचं बाकी आहे. पण मी म्हटलं की परम स्कूलमध्ये जायच्या आधी मला स्वयंपाक रेडी करायचा, जेणेकरून त्यालाही जेव घालता येईल आणि तोही टिफिनला घेऊन जाईल आणि त्यालाही मला मंदिरात दर्शनाला नेता येईल. तर मी आता बाकीचे सगळे कामं बाजूला ठेवले. सगळ्यात पहिले मी आता करणार आहे स्वयंपाक. आता पहिले घेते मेथीची भाजी निवडून आणि मग स्वयंपाक करते. आणि परम उठला की त्याला घेते व्हिडिओमध्ये. तर तुम्ही ब्लॉग असाच कंटिन्यू करा आणि मला नक्की कमेंट करा, तुमच्याकडे पण असं नैवेद्य दिला जातो का, आखाड तळला जातो का, हे पण नक्की कमेंट करा. चला तर मग आता मी लागते कामाला आणि आपण भेटू थोड्याच वेळामध्ये. फायनली मेथी भाजी निवडून झाली आहे आणि बघा किती मस्त असं छान कोवळी भेटलेली मला. आणि झालं असं की मेथीच्या भाजीचा रेट हा 50 रुपये होता सगळीकडे, पण मला नेमकं काल भेटली फक्त 30 रुपयात. मला एवढा आनंद झाला की अरे 20 रुपये वाचले. आणि मी हळू बोलते, कारण पोरं अजून पण झोपलेले. आणि मग पुन्हा परम उठला की किरकिर करायला अर्धवट झोप झाली म्हणून मी थोडासा आवाज कमी ठेवलेला आहे. पण ठीक आहे, चला आता घेते मी पटकन स्वयंपाकाला करून. हो, तो उठला पण नाही आहे म्हणून मला कुकरही लावता येत नाही वरण भाताचा. पण तोपर्यंत पुऱ्या वगैरे तळून घेते, तळणाचं करून घेते. तो उठला का नंतर कुकर लावते. चला मग पटकन करू आता स्वयंपाक. आता बघा किती 11:15 वाजले. तेव्हा कधी हे दोघं माकडं आहे पा इकडे. आत्ता उठताय बघितलं. पमा चल गुड मॉर्निंग बोल. इकडे ये. पाहिलं का मी अंतरात गेलो. चल इकडे. ते म्हणताय की परम केव्हांचा दिसला नाही आम्हाला ब्लॉगमध्ये. पलम दिसला नाही. हे बघा हा पलम पा उठला. बोल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी आता चितलं. पा डोळे पा किती शिवजले पा डोले. एवढी झोप काढली हे बघा. ओ बापरे. आणि हे माकड का बरं घरी आज? हे माकड घरी आज मोठं आहे की नाही? खराब केला. कोणी खराब केलाय?
दादा बोलायचं. चला उठा पटकन आवरा. मला कुकर लावायचा आहे वरण भाताचा. तुमच्यामुळे मला अजून कुकर लावता आलेला नाही. चला आता पटकन यांचं घेते आवरायला आणि स्वयंपाकही करते. 11 वाजत आले. अजून मला ब्लॉग अपलोडिंगला टाकायचा आहे, तो एडिट करायचा आहे. आता फक्त माझी मेथीची भाजी झाली आणि पोळ्या झाल्या. पोळ्याच्या करता 2 मिनटं की आहो पुऱ्या खाणार नाही, आहोंना लागतात पोळ्या म्हणून पोळ्या केल्या. आता पुऱ्या तळते, पण पुऱ्या तळायच्या आधी लावून देते वरण भाताचा कुकर. चला. काय पोल्या? तू पुरी नाही खाणार का? खाशील ना? चला त्यांना सांग तोपर्यंत ब्लॉग. मी ना बोलायला सुरुवात केली आणि व्हिडिओ स्टार्ट नाही केला. माझ्या शिवाय होता म्हणून मला कळलं. ओ तर झालं काय, खूप सारा लेट होऊन गेलंय कारण खूप घाईघाईत झालं आज सगळं. आणि एक तुम्हाला आज आवर्जून सांगायचं आहे, आणि आज आहे ना माझा शिवाय घरी होता. शिवाय घरी होता म्हणून मला खूप सारी मदत झाली आहे. माझ्या शिवायने आज सगळे रूम क्लीन केले, झाडू मारला, पोचा मारला, परमची आंघोळ घालून दिली, अजून परमला रेडी करून दिलं. खूप सारं माझ्या शिवायने केलेलं आहे. शिवाय बघ ना इकडे. कोण म्हणतं मुलगी नसल्यावर हाल होतात, ही आहे माझी शिवाय. माझे मुलंच माझ्या मुली आहे का रे, हो की नाही? हा. आणि ह्याने काहीच काम नाही केलेलं आहे, फक्त माझ्या शिवायने आज मला खूप सारी हेल्प केलेली आहे. माझी आई किती खप्पर उठली पा. हा. आणि त्याच्यामुळे माझ्या शिवायसाठी आज काहीतरी मी दिल गिफ्ट माझ्या शिवायला. आपले टीथ ब्लॅक व्हायला लागून गेले वापस. याची टीथ बघा. हा चला शिवाय स्कूल बॅग घे. अजिबात नाही, ट्युशनला तर सुट्टी भेटणार नाही. काहीच काम करू नको, आज मला मदत केली तीच भरपूर आहे. चल शिवाय, शिवाय परमची स्कूल बॅग घे बेटा. आणि हे बघा इकडे असं काढलेला मी मस्त असा नैवेद्य आणि नारळ पण सोलून घेतलंय. हा प्रसाद. तर चला भरपूर टाइम होऊन जाईल, 1 वाजता शिवाय परमला सोडायचं आहे. आणि मी साडी घालणार होते. अहो गेट लावून घ्या ना. साडी घालणार होते पण टाइमच नाही भेटला साडी घालायला. ठीक आहे चला आता डायरेक्ट तुम्हाला इथून पुढचा व्हिडिओ दिसेल मंदिरातला. काय झालं? पप्पानी चालवणार गाडी. नका चालवू पप्पा गाडी, नका चालवू. मला नाही चालू. शिवाय काय करायचं नीट सांग, काय करायचंय? किती घाबरतोय तो. स्टेअरिंग वरचे हात काढले तर नाकात कोण घालून घे पहिले. अजिबात नाही, असं तर गिफ्ट कधी भेटणारच नाही. खेळणं ठीक आहे, खेळणं घेऊन दे, पण ट्युशनला सुट्टी अजिबात मागायची नाही. अजिबात नाही. या पोराला तार दिसत राहते बाबा, तारचं वेळ याला खरंच ना. चला मंदिरातला व्हिडिओ घेणार होते मी, पण मध्ये त्यांचं काहीतरी सुरू झालं म्हणून पुन्हा व्हिडिओ घेतला. हो खाली बैस, खाली बैस. चला आता कचला गाली. चला तोपर्यंत ब्लॉग बघा. इथं आलोय मंदिरात, इथं सगळं आहे. हा शिवाय नको ते नारळ राहू दे ना. परम लेट होते स्कूलला. फायनली आवरलं माझं सगळं. हे बघा इकडे किचनही साफ झालेलं आहे सगळा. आता फक्त राहिलेले बाहेरचे कपडे जे काही सुकलेले असतील ते काढायचे, बाकी काय नाही. आणि तुम्हाला असं वाटेल की ने मंदिरातला काहीच व्हिडिओ घेतला नाही, तर झालं असं की तिथे ना खूप सारी गर्दी होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेली. आणि नंतर मला पण स्कूलसाठी लेट होत होतं. म्हटलं स्कूलला लेट गेलेलं चांगलं वाटत नाही, त्यामुळे आम्ही पहिले पमाला सोडायला गेलो आणि नंतर मंदिरावर यायचं असं ठरवलं. पण तिथं येते तेवढा पाऊस सुटला की तिथं व्हिडिओज घेता आला नाही. अवतरपा कसा होऊन गेला, व्हिडिओज घेता आला नाही पाऊस सुटल्यामुळे.
त्यामुळे तुम्हाला मंदिरातले मी जास्त काही दाखवू शकले नाही. पण आता टोटली माझं काम सगळं आवरलं. इकडे खिडकीत कपडे वाळत टाकते मी, तर ते वाळले असतील आता, ते काढून घेते आणि पम्मा आल्यावर तुमच्याशी बोलते. कारण आता खूप सारा थकवा आलेला आहे. 2:30 वाजत आले. सकाळपासून कंटिन्यू उभंच आहे, चालूच आहे. अवतार पण पा कसा होऊन गेला, एकदम भयानक दिसायला लागतं. चला मग आता मी थोडा आराम करून घेते आणि तुमच्याशी मी परम आल्यावरच बोलते. चला भेटू मग आता संध्याकाळी. चला आता झाली संध्याकाळ, वाजत आले 7. आम्ही आलो घरी 6:30 वाजता परमला घेऊन. आणि परम बघा काय बोलतोय तुमच्याशी. काय बोलायचं आहे? असं चलतोय. मग मला लागून जाईल ना. तू इकडे ये. चल त्यांना कर हाय. हाय कर ना त्यांना. चल ना त्यांना हाय कर ना. कशा आहात? बरं, आज काय शिकवलं स्कूलमध्ये? QR X Y. नाकात बोट घालतो. अजून काय शिकवलं आज तुम्हाला? बिग हा, व्हेरी गुड. बिग कशा? स्मॉल. असं शिकवलं. अजून कोणती पोएम शिकवली? इट्स असं शिकवलं. अजून सन हा हा, व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि थर्सडे? फ्राय हा, नाही. सॅटरडे. सॅटरडेला काय असतं? काय तुझ्या नाकात काय अटकलंय? सॅटरडे हॉलिडे. किती गुड आहे माझी बायको. जो गाणं म्हणून दाखवते. अजून सर्कल टाइम म्हणून दाखव ना. अजून नाही चांगलं. किती गुड झाला ग तू. स्कूलला जायला लागल्यापासून कशा करून दाखवतो ग तू. टीचरने काय सांगितलंय? कशात बोलायचं? हा, इथं बसून सांग. चल मी तुला वर घेते. थांबा 2 मिनिटं. हा, कशात बोलायला लावलंय तुम्हाला? अगं पडला. हा, कशात बोलायला लावलंय? इंग्लिश मध्ये. तुम्हाला मस्त ABCD नाही. तुम्हाला कोणत्या भाषेत बोलायला लावलंय? ABCD इंग्लिश मध्ये बोलायला लावलं ना. हा, कशात बोलायला लावलंय? तू नाकात बोट घालतो ना. मग बॅड आहे. सगळ्यांनी याला बॅड म्हणा. बॅड. परम इज अ बॅड. गुड आहे का तू? गुड आहे. चला आता वाजले 7. आता करतो आम्ही काहीतरी स्वयंपाक. तिकडे आहे माझं छोटं बाळ रडत. भाऊ ते रिमोट कालच आणलंय. परत त्याला रागव रे. त्याने परत रिमोट फेकलं. जोरात रागव. समजत नाही का? त्याला म्हणतो का बरं रडतो? त्याला विचार ना का बरं रडतो? कोणाची ट्युनिंग निघाली हो? कोणाची ट्युनिंग निघाली? नीट बोला. नीट जरा चांगली भाषा वापरा. कसा करतोय रे परम तो? कसा करतोय? त्याला सांग रडू नको. त्याला जवळ घे ना. त्याला मग रडू नको. नाही कसं आलं ग लगेच. तो गेला त्याला जवळ गेला. तो म्हणतो निघ रे. तो म्हणतो नाही.
चला आता मी करते स्वयंपाक आणि भेटते तुम्हाला सगळं आवरल्यावर. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. पम्मा काय करत होती? काय खात होता? चला आता आवरले माझे सगळे काम आणि थोडे एक्स्ट्राचे काम होते की जे मला सकाळी करायला भेटत नाही ते पण आता करून घेतले. चला मग आजचा ब्लॉग एंड करते कारण अजून पण मला खूप सारी कामं पडलेली आहे आणि उद्या सॅटर्डे म्हटल्यावर उद्या खूप साऱ्या कामांना उशीर होईल. परम गप्पा बैस ना बाबडी, बोलू देशील का? चल इकडे ये. त्यांना सांग आजचा ब्लॉग. पम्मा चल इकडे ये. पम्मा तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. जे आज मी आखाड तळला होता तिकडे घेऊन गेलेली देवाला नैवेद्य, पण आहे ना मी तुम्हाला तिथला व्हिडिओ नाही शेअर करू शकली कारण खूप सारी घाई आणि पाऊस होता त्याच्यामुळे मी शेअर नाही केला आणि पम्माला पण स्कूलला उशीर होत होतं. चला तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? हो खाली बैस. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते. हा बोल. व्हिडिओ आवडल्यास आणि छान आणि जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवर आला असाल तर आमच्या चॅनलला चला बाय. गुड नाईट बोल ना. बाय. सी यू. भेटूया. चला.